नमस्कार मित्रांनो, पी एम किसान सन्मान निधी योजनेमधून जर तुमची KYC झाली असेल, लँड सीडिंग अद्ययावत तपशील झाली असेल, आधार कार्डाला बँक अकाउंट लिंक झालेले असेल, ह्या तिन्हीही कामे तुमची पूर्ण झाली असेल तर तुम्हाला पुढील येणारा 16वा हप्ता मिळणार का नाही हे सुद्धा तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तपासू शकता. ती कशी तपासायची आहे मी आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आपल्या RB टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वाच्या व्हिडिओंसाठी. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू. मित्रांनो, पहिला तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे. क्रोम ब्राउझरवरती आल्यानंतर सर्चमध्ये PM किसान असं सर्च करायचं आहे. PM किसान सर्च केल्यानंतर तुम्हाला pmkisan.gov.in या ऑफिशियल वेबसाईट आलेली असेल. या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला या वेबसाईटवरती आल्यानंतर इथं खाली स्क्रोल करायचं आहे. न्यू फार्मर KYC, नो युअर स्टेटस असे बरेच ऑप्शन दिसतील. नो युअर स्टेटस ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं एंटर रजिस्टर नंबर टाकायचा आहे. रजिस्टर नंबर तुमच्याजवळ नसेल तर नो युअर रजिस्टर नंबर ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचं मोबाईल नंबर किंवा आधार नंबर मधून तुम्ही तुमचं रजिस्टर नंबर काढू शकता. आता इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा इथे टाकायचा आहे आणि गेट OTP वरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकून घ्या. कॅप्चा टाका. गेट मोरवरती क्लिक करा. तुम्हाला एक OTP आलेला असेल. तो OTP टाकण्याची काही गरज नाही. टाकायचं असेल तर टाका, नाही तर सोडून द्या. आणि त्याच्यानंतर गेट डिटेल्सवरती क्लिक करा. गेट डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल करा. तुम्हाला इथं तुमचा रजिस्टर तो नंबर कॉपी करून घ्या आणि नंतर इथं बॅक ह्याच्यावरती क्लिक करा. बॅक आलेला असेल, परत तुम्ही होम पेजवरती आला असेल तर त्यासाठी खाली स्क्रोल करा. एक मिनटं. तुम्हाला इथं नो युअर स्टेटस ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो मगाशी कॉपी करून घेतलेला रजिस्टर नंबर आहे तो रजिस्टर नंबर इथे टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर हा कॅप्चा दिसेल, हा कॅप्चा इथे टाकायचा आहे. गेट OTP वरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, आता मी 1 मिनिट टाकून घेतो. गेट OTP वरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर लिंक असलेल्या वरती एक OTP आलेला असेल, तो OTP टाकायचा आहे. OTP टाकून घेतल्यानंतर गेट डाटा ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. थोडी वेट करा. तुम्हाला खाली स्क्रोल करा. तुमचं संपूर्ण माहिती इथं रिस्पॉन्स इन्फॉर्मेशन येईल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं एलिजिबिलिटी स्टेटस येईल. इथं एलिजिबिलिटी स्टेटसमध्ये असं चेक करा. लँड सीडिंग येस, KYC स्टेटस येस, आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस येस असलेली असावी. त्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली लेटेस्ट इन्स्टॉलमेंट डिटेल्स ह्याच्यावरती क्लिक करा. हा जर ओपन झाला तुम्हाला पुढील येणारा इन्स्टॉलमेंटचं इथं कोणता इन्स्टॉलमेंट आहे, 11वा, 12वा, 15वा, 16वा असे दिसेल. पेमेंट मोड दिसेल, तुमचं बँक अकाउंट दिसेल, कोणतं बँक आहे ते दिसेल, संपूर्ण माहिती इथं दिसेल. इथं तुम्हाला FTO प्रोसेस यस असली पाहिजे. FTO प्रोसेस जर यस नसेल तर तुम्हाला पुढील येणारा हप्ता PM किसान सन्मान निधी योजनेचं 16 हप्ता भेटणार नाही असं समजायचं. तर यस असेल तर पुढील येणारा 16 हप्ता तुमच्या खात्यावरती लवकरच जमा होणार आहे असं समजून घ्यायचं मित्रांनो. तर इतर मित्रांची सुद्धा तुम्ही अशा पद्धतीनंच एलिजिबिलिटी स्टेटस चेक करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला ह्याच
रूल्स फॉलो करायला लागणार. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, त्यांना पण चेक करा, सांगा की पुढील तुमचा हप्ता येणार आहे का नाही. घर बसल्या चेक करू शकते त्यांनी पण, आणि त्यांना अगदी कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची व्हिडिओ आहे. इथंच थांबतो. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह भेटूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.